आता वेळ सहित वृत्तांताकडे। राज्यात राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक 60,000 कोटींची कामं सोलापूर जिल्ह्यात होणार आहेत अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या सोलापूर अक्कलकोट, सोलापूर सांगली, सोलापूर विजयपूर या 3 महामार्गांचा लोकार्पण सोहळा तसंच हातूर केगाव बायपास रस्त्याचं उद्घाटन आणि मोहोळ तसंच आडेगाव जंक्शन अंडरपास या 2 किलोमीटर रस्त्याचं भूमिपूजन सोमवारी सकाळी नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीनं करण्यात आलं। यावेळी ते बोलत होते। जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, समाधान अवताडे, बबनदादा शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस आदींसह अन्य मान्यवरांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीनं रस्ते विकास लोकार्पण सोहळ्याचं जयत असं आयोजन करण्यात आलेलं होतं। विभागाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार केला। तसंच उपस्थित अन्य मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। प्रारंभी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 3 महामार्गांचं मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आलं। हातूर केगाव बायपास रस्त्याचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीनं करण्यात आलं। आपल्या मनोगतात सर्वच लोकप्रतिनिधींनी नितीन गडकरी यांच्या कार्यपद्धतीविषयी प्रशंसा करत सोलापूर संदर्भात आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या। आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहरातील 2 उड्डाणपुलांचं काम मार्गी लागावं अशी अपेक्षा आपल्या मनोगतात व्यक्त केली। मी पालकमंत्री असताना गेल्या 5 वर्षांमध्ये आपल्याला 2 फ्लायओव्हर मागितले होते सोलापूर शहराच्या वाहतुकीचे कोंडी सोडण्यासाठी। ते आपण ताबडतोब मंजूर केलं, पण काही अडचणीमुळे किंवा काही आमच्या नाकर्त्यामुळे ते काही कामं राहिले गेलं। आज त्या फ्लायओव्हरच्या भूसंपादनासाठी ज्या काही पैसे लागणार आहेत, ज्या राज्य सरकारने त्यावेळी आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की ते राज्य शासनाकडनं देऊ, पण ते घडलं नाही। सत्ता बदललं, पण 2-2.5 वर्ष झालं वेळ काढूपणा गेलं। पण आज आपल्यासमोर मी प्रस्ताव ठेवतो, आपल्याला मागणी करतो की ते आपण आपल्या खात्यामार्फत केंद्रामार्फत त्या भूसंपादनासाठी पैसे द्यावं आणि या सोलापूर शहरामध्ये ज्या काही वाहतुकीच्या कोंडी आहे त्या कोंडी सोडण्यासाठी आपण मदत करावं। व तसेच आपल्याला साहेब आपल्या सोलापूरपासून पुण्याला सातत्यानं ज्याप्रमाणे रस्ते ज्या 4 पदरी आपण केलेले आहेत, पण या रस्त्यावरनं मराठवाड्यामधनं लातूर असू द्या, उदगीर असू द्या किंवा उस्मानाबाद असू द्या, इथून सगळे गाड्या ह्याच रोडने प्रवास करतात। त्यामुळं आता ह्या 4 पदरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात किंवा अनेक वेळा रस्त्याचा कोंडी होतो। त्यामुळं आपल्याला विनंती करतो की हे रस्ते 6 पदरी करावं आणि जेणेकरून सोलापूरच्या नागरिकांना ज्या पुण्याला मुंबईला जायला सोयीस्कर होईल। साहेब आपलं खरंच कौतुक किती करावं आणि आपलं किती आभार मानावं ह्याला कमीच आहे। या सोलापूर हा तीर्थक्षेत्र मानलं जात आहे। पंढरपूर असू द्या, या तुळजापूर असू द्या किंवा अक्कलकोट असू द्या किंवा या सोलापूरचे आपले सिद्धेश्वर महाराजांची भूमी, या सगळ्या कनेक्टेड तुम्ही आपल्याने 4 पदरी करून दिलं, ज्याने आज आपण बघतो या सोलापूर शहराला ज्या भाविकांची शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात असतो की आज प्रत्येक देवळामध्ये रांगा लागलेल्या असतात आणि आपल्याला दर्शन करण्यासाठी आपण त्या सगळ्यांचं ज्या सुखसोयी करून दिल्यात त्याबद्दल आपल्या त्या सगळ्यांचं लोकांचा आपल्याला फार मोठ्या प्रमाणात आशीर्वाद तर मिळतच आहे। आणि ह्या मिळत असताना आपलं दृष्टिकोन या सोलापूर शहरावर ठेवलं, या सोलापूर जिल्ह्यावर ठेवलं, याबद्दल मी आपल्या आमदार म्हणून आपल्या जेवढं आपला आभार मानतो व असंच दृष्टिकोन आपण यापुढे आमच्यावर ठेवावं। आमदार सुभाष देशमुख यांनी नितीन गडकरी यांनी सोलापूरच्या बहुतेक मागण्या पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त करताना तीर्थक्षेत्रासाठी गोल राऊंड करावा असं म्हणणं मांडलं। पंढरपूर आहे, जवळच गाणगापूर आहे। साहेब आज गाणगापूरला दर्शनाला चाललेले आहेत, अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचं दर्शन घेत आहेत, तुळजापूर बाजूलाच आहे। हे जे तीर्थक्षेत्र आहेत, माझी या निमित्ताने विनंती आहे, साहेब सर्व तीर्थक्षेत्र जोडलेले आहेत, पण माझी विनंती आपल्याला अशी राहणार आहे, तीर्थक्षेत्र जोडत असताना हे जर गोल आपण जसं वळण रस्ते शहराला वळण रस्ते दिलेत, पंढरपूरला आलेला व्यक्ती हा विजापूरला आला पाहिजे,
विजापूरला आलेला व्यक्ती स्वामी समर्थाच्या दर्शनाला आणि गाणगापूरच्या दर्शनाला गेला पाहिजे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या दर्शन घेतल्यानंतर तो तुळजापूरला गेला पाहिजे. तुळजापूरला गेल्यानंतर तो भगवंताच्या बार्शीच्या मंदिरामध्ये गेला पाहिजे. असं गोल राऊंड तीर्थक्षेत्राचं जर केलं तर मला असं वाटतं की आमचा जिल्हा हा धार्मिक पर्यटन व्हायला मदत होऊ शकते आणि त्याच्या निमित्तानं एक रोजगार वाढायला सुद्धा, आणि त्यातले बऱ्यापैकी 50-60% रस्ते आपण पूर्ण केलेले आहेत. आणि मला खात्री आहे आपल्या जर मनात आलं, आज आपण स्वामी समर्थांच्या दर्शनाला चाललात, गाणगापूरला दत्ताच्या दर्शनाला चाललात, आज नक्की तुमच्या डोक्यात येणार आणि तुम्ही बहुतेक घोषणा सुद्धा करणार, बहुतेक असं करणार, कारण तुमच्याकडे एक नाविन्यपूर्ण कल्पकता खूप चांगली. आणि हे पालखी मार्ग वारकऱ्यांचे हाल आपण पाहत होतो. पायी चालत होते, 15-15 दिवस पायी चालत होते. पण मला असं वाटतं की साहेबांच्या बोलण्यातून एक येत होतं, हा सामान्य माणूस, हा वारकरी आहे आणि या वारकऱ्याला पायी चालत असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि म्हणजे पायी चालण्यासाठी स्वतंत्र मार्ग करून त्यांच्या पायाला दगड सुद्धा साधा टोचू नये, काटा तर लांबच राहिला पण दगड सुद्धा टोचू नये एवढी व्यवस्था या पालखी मार्गामध्ये केलेलं आहे. आणि जे जे लोक मागतील पालखी मार्गासाठी, ह्या वारकऱ्यांच्यासाठी, कारण हे सर्व पांडुरंगाचे भक्त आहेत आणि पांडुरंगाचे भक्त म्हणजेच पांडुरंग समजून आपण ह्या सर्व वारकऱ्यांची जी सेवा केलेली आहे ते सुद्धा खरोखरच कौतुकास्पद आहे. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी सोलापूरच्या विमानसेवेबाबत आग्रही भूमिका मांडत लवकरच ही सेवा बहाल व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. लॉजिस्टिक की तो बात हो ही गई है. निश्चित आप बहुत ही जो है दूरदृष्टि के पक्का इरादे वाले आप हैं, तो इस पर भी आप गौर करेंगे, इस तरह मैं विश्वास करता हूं. सर, यहां से पलायन करने वालों की, विद्यार्थियों की या नौजवानों की संख्या बहुत ज्यादा बढ़ती जा रही है. कोई नई इंडस्ट्रीज तो आते ही नहीं है, जो भी है वो बंद पड़ रहे हैं. इसलिए सभी लोगों की, क्या आप लोगों की भी इच्छा होगी ही, सोलापुर वासियों की एक इच्छा है कि यथाशीघ्र विमान सेवा भी शुरुआत हो, इस तरह जो है सभी लोगों की इच्छा है. सर, यहां सोलापुर सिटी में जो बस की सुविधा है, महानगर पालिका के द्वारा जो बस की सुविधा दी जाती है, शायद आप कल सरोवर से बापू साहब के घर जब भोजन के लिए गए, मैं समझता हूं सोलापुर में प्रेसिजन द्वारा निर्मित इलेक्ट्रिक बस में ही आपने जो है सफर किया. मैं समझता हूं सर, इसी समय जो है आप सोलापुर वासियों के लिए, सिटी बस के लिए इन इलेक्ट्रॉनिक बस की जो है आप यदि देन देंगे तो बहुत ही जो है बड़ी कृपा होगी, इस तरह मैं समझता हूं. सर, इसके अलावा जो है सभी लोगों ने कहा सोलापुर तो है ही है, तीर्थ क्षेत्र है ही है, इसके अलावा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारों दिशाओं में तीर्थ क्षेत्र है. जैसे आप सभी लोग जानते हैं, पूर्व की दिशा में अक्कलकोट है 40 किलोमीटर, उसी के अलावा यदि आगे जाएंगे तो गाणगापुर है. आज आप दोनों तीर्थ स्थल पर जो है दर्शन के लिए जा रहे हैं. सर, पूर्व पर यदि अक्कलकोट गाणगापुर है तो उत्तर पर तुळजापुर है, पश्चिम पर हत्तर संकुड़ल है और थोड़ा आगे जाएंगे तो विजयपुर है. सर, जो ऐतिहासिक क्षेत्र है, हत्तर संकुड़ल में तो एक ऐसा शिवलिंग है सर कि 365 शिवलिंगों का एक ही शिवलिंग पर विन्यास किया गया है. उस एक शिवलिंग का यदि दर्शन किया जाए तो लोगों की इतनी श्रद्धा है कि 365 दिनों का एक ही दिन में दर्शन हो जाएगा. इस तरह एक जो है भावना है. आगे थोड़ा जाएंगे तो विजापुर है ही है, इसके अलावा सर थोड़ा दक्षिण में जाएंगे तो हरिद्रा भी है. इस तरह देखा जाए तो सोलापुर से अगल बगल 40 किलोमीटर के अंतर पर बहुत ही ज्यादा से ज्यादा तीर्थ क्षेत्र हैं. मैं समझता हूं सर, मैं 2 बार इसके बारे में सदन में भी बोल चुका हूं. अतः आप सोलापुर को पर्यटन केंद्र यदि घोषित करेंगे तो बहुत ही बड़ी मेहरबानी होगी, इस तरह मैं आपसे चाहता हूं. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कुर्डवाडी फाटक, करमाळा आणि कुर्डवाडी रेल्वे ब्रिज बाबतची मागणी केली. आभार नक्की मानायचे की सोलापूर सांगली हा सांगोल्यावरून जाणारा रोड हा माझ्या मतदारसंघामधून गेलेला आहे, त्याच्याबद्दल मला तुमचे शतशः आभार मानायचे. साहेब, आज छोट्या 2-4 मागण्यात माझ्या फार आरोपीच्या मागण्यात की कुर्डवाडी जे गाव आहे
त्या रेल्वे रुळामुळे फाटक बंद झाल्यामुळे 2 तुकड्यात विभागले गेले. निम्म्या गावाला इकडून तिकडे जायचं झालं तर 4-5 किलोमीटरचा वेढा मारून गावा लागतो. रिक्षावाला 100-200 रुपये चार्ज सर्वसामान्य माणसाला करतो. तर करमळ्याचा आणि कुर्डवाडीचा विशेष करून रेल्वे ब्रिज होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सांगोल्यामध्ये आम्हाला रेल्वे ब्रिज याच पद्धतीने रेल्वे ब्रिज होणं गरजेचं आहे. अकलूज सांगोला रस्त्याची फाईल शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. साहेब त्याच्याकडेही आपलं लक्ष देणं आपण गरजेचं आहे. टेंभुर्णी अकलूज रस्त्याची अवस्था फारच खराब आहे. तिथं मंजूर झालेल्या केवळ कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे टेंभुर्णी आणि अकलूज रस्ता आजपर्यंत होऊ शकलेला नाही. मग आदरणीय सिद्धेश्वर स्वामी यांनी मागितले की सोलापूरचा एअरपोर्ट हा एअरपोर्ट असून त्याला कार्यान्वित एअरपोर्ट करण्यासाठी आपलं लक्ष त्या ठिकाणी मी वेधत आहोत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात नितीन गडकरी यांची कार्यपद्धती ही पक्षविरहित अशी असल्याचं सांगताना सोलापूरसाठी त्यांनी मोठं योगदान दिलंय. आता त्यांनी बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली. या देशाच्या नेत्यांची धडपड साहेब आमच्यासारख्या तरुण माणसांनी आम्ही डोळ्यांनी पाहिलेली. आज सोलापूरच्या कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर साहेब आज सुभाष बापू, विजय मालक, आमचे खासदार साहेब यांनी काय मला वाटतं रणजितसिंह निंबाळकर साहेबांनी मला वाटतं काय ठेवलंच नाही. यांनी सगळी कामं साहेब सांगितली. मला साहेब तुम्हाला एकच विनंती करायची साहेब की खूप मोठं जाळं मला वाटतं कदाचित सोलापूर जिल्ह्यामध्ये आज आपण पाहतो की साधारणतः या राज्यामध्ये 6000 किलोमीटरचे कामं ही राष्ट्रीय महामार्गाचे आपण लांबी मंत्री झाल्यानंतर ती 6000ची आपण 18000 केली. त्यानंतर या सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर 350 किलोमीटरची लांबी आज साधारणतः 1350 आणि आज ह्यांच्या ज्या मागण्या बघितल्यानंतर कदाचित ती 3000 किलोमीटर पण जाण्याची साहेब शक्यता आहे. एवढं मोठं काम साहेब तुम्ही आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी निश्चित प्रकारे साहेब केलेलं आहे. मला तुम्हाला एकच सांगायचं की साहेब तुमची काम करण्याची पद्धत सगळ्यांशी वेगळी साहेब आणि निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्या सगळ्या आमच्या मंडळीने आमच्या प्रतिनिधी जे प्रश्न मांडलेले आहेत तुम्हाला त्या प्रश्नाची निश्चित प्रकारे तुम्हाला एक थाबोड त्याची एक ही आहे. त्यामुळे ते प्रश्न ती कामं ते तुम्ही निश्चित प्रकारे साहेब पार पाडचाल. आज आमच्या खासदार साहेबांनी जो महत्वाचा मुद्दा मांडला की आज इथं सोलापूर शहर संपूर्ण साहेब जगामध्ये एक आपण पाहतो जगामध्ये साहेब प्रत्येक शहराची लोकसंख्या ही वाढलेली आपण सगळे पाहतो. परंतु या राज्यामध्ये एक सोलापूर असं शहर आहे साहेब इथली लोकसंख्या वाढत नाही. यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना ह्या बंधून निश्चित प्रकारे केल्या गेल्या पाहिजे. 4-4 दिवस माझ्या सोलापूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याची अडचण आहे. 4-4 दिवस काही वस्तीमध्ये काही गल्ल्यामध्ये हे पाणी माझ्या सोलापूरवासियांना मिळत नाही. त्यासाठी सुद्धा साहेब की जी उजनीवरून आपण सगळेच मागचे सगळे त्याचे सहकारी असतील, मागचे आमचे पालकमंत्री असतील, या सर्वांनी जी योजना केली होती ती निश्चित त्यामध्ये अजून आता आपण त्यामध्ये हे करून विजय बापू त्याचं टेंडर सुभाष बापू साधारणतः मालक आपण ते टेंडर साधारणतः येणाऱ्या 8 दिवसामध्ये उजनी ते सोलापूर या पाईपलाईनचं टेंडर हे प्रसिद्ध होईल आणि लवकरच ते काम मार्गी या सर्वांच्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे पूर्ण होईल. हे पण आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे बंधूंनो सांगतो. विषय हा विमानतळाचा विषय साहेब आमचं बोरमणी विमानतळाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बोरमणी विमानतळासाठी जी जागा आहे साधारणतः 574 हेक्टर जागा ही आज आपल्याकडे आहे. त्यामध्ये 25 हेक्टरची खाजगी होती ते पण आपण जागा ती पण आपल्या ताब्यामध्ये आज कलेक्टर साहेब इथं शेजारी आहेत ती पण जागा घेतलेली आहे. परंतु त्यामध्ये त्या जागेमध्ये वन विभागाचे 2 गट आहेत साहेब. ती जागा थोडी आपली वन विभागाने थोडी तिथे जरा फेटाळेल. त्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला प्रस्ताव हा आपल्याकडे आम्ही वन विभागाचा प्रस्ताव देतो. तो जर आपण प्रस्ताव जर दिला तर निश्चित प्रकारे या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं सोलापूरच्या शेजारी एक विमानतळ हे निश्चित प्रकारे होईल. यासाठी आपण आम्हाला मदत निश्चित प्रकारे सगळ्यांनी करावी. दरम्यान आपल्या भाषणात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशात रस्ते विकासाबाबत वेगानं पावलं उचलण्यात येत असून रस्त्याचं चित्र पुरतं पालटून गेल्याचं म्हटलं. सुरत चेन्नई ग्रीन कॉरिडॉरचा फायदा सोलापूरला होईल. राज्यात महामार्गाची सर्वाधिक कामं ही सोलापूर जिल्ह्यात होत आहेत. अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट अशा 318 किलोमीटर रस्त्याचा DPR सुरू आहे. नळदुर्ग अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग लवकरच सुरू होईल. टेंभुर्णी पंढरपूर मोठा पूल आणि लहान 6 पुलांना मंजुरी देण्यात आल्याचं नितीन गडकरी म्हणाले. सोलापूर पुणे 6 पदरी रस्त्यासाठी दिल्लीला गेल्यानंतर DPR तयार करू असं सांगताना आसरा उड्डाणपुलाचं काम लवकरच सुरू होणार असल्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी यांनी रस्ते विकासाबाबत अभ्यासपूर्ण मुद्दे मांडताना
मिश्किलपणे भाष्य देखील केलं. आपण एकतर आश्वासन देत नाही आणि दिलं तर ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही असं ते म्हणाले. आलो होतो त्यावेळी बऱ्याच घोषणा केल्या होत्या. त्यातल्या अनेक घोषणा आज पूर्णत्वाला गेलेल्या आहेत. याचं मला अतिशय समाधान आहे आणि व्यक्तिगत रूपाने आनंदी आहे. मी यावेळी पहिल्यांदा मंत्री बनलो त्यावेळी सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय महामार्गाची लांबी 620 किलोमीटर होती आणि 2014 नंतर आतापर्यंत 1071 किलोमीटर नवीन लांबी घोषित झाली आणि एकूण लांबी आता जवळपास 1700 किलोमीटर झालेली आहे. या 7 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीत जवळपास 173% वाढ झालेली आहे. या 7 वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर 37,025 कोटी किमतीचे 32 कामं मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 12 कामं पूर्ण झालेली आहे आणि 9 कामं प्रगतीत आहे. या 37,025 कोटीच्या व्यतिरिक्त आज जवळपास जी प्रस्तावित कामं आहे 11 कामं ती 20,464 कोटी रुपयाची आहे. या दोघांची जर टोटल केली आणि अजून 1,000 कोटीचं एक काम आतमध्ये आहे ते लक्षात घेता साधारणतः 60,000 कोटी रुपयाची कामं केवळ सोलापूर जिल्ह्यात होणार आहे. मला माहिती नाही पण बहुतेक महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काम या जिल्ह्यामध्ये असेल. या जिल्ह्यामध्ये अहमदपूर, सोलापूर, करमाळा, टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्ग हे काम महत्त्वाचं आहे. हे 60 किलोमीटर आहे आणि त्याचा DPR सुरू आहे आणि 1100 कोटी रुपयाचं काम आहे. या कामाला पुढल्या 4 महिन्याच्या आत सुरुवात होईल अशी मी घोषणा करतो. आज मला या ठिकाणी अजून एक गोष्ट, सोलापूरच्या उड्डाणपुलाचा प्रश्न तर नक्कीच सुटेल. हा जवळपास 1150 कोटी रुपयाचा उड्डाणपूल आम्ही बांधतो आहे. 100-125 कोटी फक्त लँड ॲक्विशनला महाराष्ट्र सरकारचे पाहिजे आहेत. पालकमंत्री आणि कमिशनर साहेब आणि आमदार खासदार मिळून आपण याच्यावर लवकर मार्ग काढा. मी दिलेल्या वचनापैकी एक वचन राहिलं आहे आणि म्हणून आपले विजयराव माझ्याकडे आले तेव्हा मी मंजूर केला होता. तेव्हा आता सगळे बसून याच्यावर मार्ग काढून द्या. हा उड्डाणपूल ताबडतोब याचं काम सुरू करायचं आहे. याचबरोबर मी अजून एक चांगला प्रस्ताव ट्रान्सपोर्ट मंत्री म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही आता इलेक्ट्रिकची केबल, इलेक्ट्रिक हायवे बांधतो आहे. म्हणजे ट्रक आणि बसेस रेल्वेसारख्या केबलवर चालतील. आणि म्हणून सोलापूरमध्ये जसं एक ट्रेन बस आम्ही डबल बस आहे, एअर कंडिशन केबलवर चालेल, त्याचे काही पायलट प्रोजेक्ट देशात घेतो आहे. आम्ही NHIच्या ज्याच्यावरती केबल उभी करू आणि बस सुरू करू. त्याचा आता रोपवे, केबल कार, फॅनाकुलर रेल्वे माझ्याचकडे आलेला आहे. मी 165 रोपवे केबल कार सध्या बांधतो आहे. सोलापूर जिल्ह्यातही असे कुठे प्रकल्प असतील तर पाठवा. आणि सोलापूर शहरातल्या ट्रान्सपोर्ट करता ही जी इलेक्ट्रिक, ही जी डबल बस असणारी ही केबल ट्रामच आहे एक प्रकारची ती, पण त्याला टायरची ट्राम आहे. तर याच्याकरता तुम्ही प्रपोजल पाठवा. याचं तिकीट आपल्या डिझेलच्या बसपेक्षा 60% आणि या एअर कंडिशन बसमधून सोलापूरच्या जनतेला फिरवा. म्हणजे लोकांची पण सोय होईल आणि पब्लिक ट्रान्सपोर्टलाही पण बढावा मिळेल. कार्यक्रमास राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींसह अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.